मोठी राजकीय घडामोड बारामतीतून समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आता पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या महिन्यात झालेल्या विमान अपघातातील निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता। 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून आता त्या ठिकाणी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। निवडणूक आयोगाकडून 10 मार्च रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर कधीही निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय। पक्षामध्ये या निर्णयावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही समजतंय। त्यामुळे बारामतीत आगामी काळात राजकीय हालचालींना वेग आलाय।